नमस्कार, मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आज आपण पॉवर थिंकिंग हे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकाचे मराठी अनुवाद ऐकणार आहोत. ऑडिओ भाग 6. तर चला सुरू करूया. आजपासून पॉवर थिंकर कसे बनायचे? आपल्या जीवनात आजपासून पॉवर थिंकरची सुरुवात कशी करायची? उद्या कोणी पाहिलेला नाही आणि उद्या कधी येणार नाही, म्हणून आपले निर्णय उद्यावर ढकलू नका. आजपासून जीवनात पॉवर थिंकर स्वीकारण्याचा निर्णय घ्या. माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. श्रेय डॉक्टर उज्ज्वल पाटणी. पॉवर थिंकर बनण्याचे पहिले पाऊल. जेव्हा बदल आपल्या आतून सुरू होतात तेव्हा ते स्थायी असतात. जेव्हा बदल बाहेरून सुरू होतो तेव्हा बहुतेक वेळा तो देखाव्यावर आधारित असतो किंवा एखाद्या दबावामुळे असतो. पॉवर सूत्र: जगायचे तर नियम तोडा. आत्मपरीक्षणाशिवाय पुढील टप्प्यांकडे वळणे आत्मघातकी ठरेल. आत्मपरीक्षणानंतर मिळालेल्या निष्कर्षाचा अभ्यास करूनच तुम्हाला ध्येयनिश्चिती करावी लागेल. पुढील पानावर दिलेल्या वर्कशीटमध्ये तुम्ही आणखीन प्रश्न वाढवू शकता. प्रत्येक प्रश्नाच्या खाली उत्तर नक्की लिहा. कोणत्याही परिस्थितीत तोंडी उत्तरे देऊ नका किंवा मनातल्या मनात हे प्रश्न सोडवू नका. भविष्यात सुधारणा झाल्यावर तुम्ही लेखी उत्तरामध्ये बदल करू शकाल. जर उत्तरे स्पष्ट नसतील तर तुम्ही ती टक्क्यांमध्ये सुद्धा लिहू शकता. या वर्कशीटला अशाच प्रकारे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. आम्ही हे पुस्तक प्रकाशनापूर्वी जवळपास 100 लोकांना पाठवले आहे. त्यांचे म्हणणे होते की वर्कशीट भरताना त्यांना जो अनुभव आला तो ते शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की वर्कशीटवर नक्की काम करा. वर्कशीट क्रमांक 4. खालील रिकाम्या जागेत आपल्या विचारांचे तपशीलवार लेखन करा. काय मी कुटुंबाला पुरेसा वेळ देतो? माझ्या कोणत्या कामामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो? काय मी मुलांना योग्य संस्कार देत आहे? काय मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो? काय पत्नी आणि मुले माझ्यावर समाधानी आहेत? काय मी कुटुंबातील सदस्यांना प्रेरणा देऊ शकतो? काय मी कुटुंबातील काही ध्येय निश्चित केली आहेत? कार्यक्षेत्र आत्मनिरीक्षण. वर्कशीट क्रमांक 5. माझे काम इतर लोकांकडून प्रशंसित आहे का? माझी योग्य गतीने प्रगती होत आहे का? आणखी वेगाने व्हायला हवी होती. मी नवीन गोष्टी शिकून नवीन क्षमता विकसित करत आहे का? मी माझ्या कार्यक्षेत्राला आवश्यक असलेला पूर्ण वेळ निष्ठेने देतो का? माझे असे उत्कृष्ट सहकारी आहेत ज्यांच्याकडून मी शिकतो का? माझी गणना कार्यक्षेत्रातील सर्वोत्तम लोकांमध्ये होईल का? असल्यास कारण लिहा. वर्कशीट क्रमांक 6. व्यक्तिगत जीवन आत्मनिरीक्षण वर्कर. मी आरोग्याबद्दल जागरूक आहे का? मी सकारात्मक विचार करून आनंदी राहतो का? माझी दिनचर्या शिस्तबद्ध आहे का? मी सुपर प्रोटेक्टिव्ह आहे का? सिद्ध करा. मी पॉवर संगती आणि पॉवर रीडिंग करून श्रेष्ठतेकडे वाटचाल करत आहे का? मी माझ्या वैयक्तिक जीवनासाठी ठोस ध्येय निश्चित केले आहेत का? माझा आदर्श कोण आहे आणि का? सामाजिक क्षेत्र आत्मनिरीक्षण कार्यपत्रिका 7. मी इतर लोकांना मदत करण्यास तत्पर असतो का? मी अशा कोणत्याही संस्थेचा भाग आहे का जी सेवेचे कार्य करते? मी रक्तदान, मरणोत्तर रक्तदान, शिक्षणदान, औषधदान यासारख्या सेवाभावी उपक्रमांशी जोडलेला आहे का? समाजामध्ये माझी सकारात्मक आणि शक्तिशाली प्रतिमा आहे का? मी माझ्या कॉलनीच्या आसपासच्या समस्येविषयी जागरूक आहे का? मी माझ्या उत्पन्नाचा काही निश्चित भाग दान करतो का? समाजामध्ये स्वतःच्या योगदानाला घेऊन माझे काही स्वप्न आहेत का? पॉवर थिंकर बनण्यासाठी दुसरे पाऊल फक्त तेच विचारा जे तुम्हाला मिळवायचे आहे. जर तुम्ही योग्य ध्येय निश्चित केले तर समजा की तुम्ही निम्मा प्रवास पूर्ण केला आहे. अब्राहम लिंकन. आत्मपरीक्षण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाचे एक स्पष्ट चित्र दिसते. या स्पष्ट चित्रामध्ये तुम्हाला तुमची ताकद आणि कमतरता स्पष्टपणे दिसतात. आत्मपरीक्षण करताना तुम्हाला हे समजते की जीवनात तुमची सध्याची स्थिती आणि दिशा कशी आहे. आता ते विचारा जे तुम्हाला मिळवायचे आहे. आज तुम्ही कुठे आहात? तुम्हाला काय मिळवायचे आहे? हे अंतर पूर्ण करण्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागतील? आता जर तुम्ही पॉवर थिंकर बनण्याच्या मार्गावर निघाला असाल तर विचार करा की आजपासून 5 वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कोणत्या ठिकाणी पाहू इच्छिता?
पुन्हा या 5 वर्षाच्या ध्येयाला वार्षिक ध्येयामध्ये विभाजित करा. जर तुम्ही प्रत्येक वार्षिक ध्येय प्राप्त केले तर 5 वर्षाचे ध्येय आपोआप प्राप्त जाईल. या अध्यायाच्या शेवटी लक्ष्य निश्चितीचे कार्यपत्रक दिलेले आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक व्यवस्थित वाचून घ्याल, आत्मपरीक्षण कराल आणि तुमचे ध्येय निश्चित स्पष्ट होतील, तेव्हा हे लक्ष्य निश्चितीचे कार्यपत्रक अगदी गांभीर्याने भरा. अस्पष्ट ध्येय आणि स्पष्ट ध्येय. मला माझ्या मुलांना काहीतरी बनताना बघायचे आहे, की मला माझ्या मुलीला एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग बनून बघायचे आहे. माझ्याकडे एक चांगली गाडी हवी, की माझ्याकडे 2 वर्षाच्या आत पांढऱ्या रंगाची मर्सिडीज हवी. मी कधीतरी नक्कीच विदेशात जाईल, की मी 3 वर्षाच्या आत युरोपला फिरायला जाईल. मला श्रीमंत व्हायचे आहे, की मला 1 वर्षाच्या आत दरमहा 5 लाख रुपये उत्पन्न पाहिजे. मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, की मला पुढील 5 वर्षात माझ्या गावात एक धर्मादाय इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा उघडायची आहे. मला एक चांगले घर बांधायचे आहे, की मला 4 बेडरूमचे घर बांधायचे आहे. तुम्हाला जे मिळवायचे आहे फक्त याचा विचार करा. कुटुंब, कार्यक्षेत्र, वैयक्तिक किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला काय मिळवायचे आहे हे ध्येय स्पष्टपणे निश्चित करा. याच पुस्तकात दिलेल्या पॅड सिद्धांताची मदत घ्या. फक्त आणि फक्त तुम्हाला जे मिळवायचे आहे याचाच विचार करा. ध्येयप्राप्तीनंतर तुम्हाला कसे वाटेल याची अनुभूती घ्या. वर्कशीट क्रमांक 8. द्वितीय सिद्धांत वर्कशीट. फक्त तोच विचार करा जे तुम्हाला मिळवायचे आहे. हे 5 वर्षाचे ध्येय आहे. तुम्हाला 5 कॉलम करायचे आहेत. प्रत्येक कॉलममध्ये परिवार, कार्यक्षेत्र, स्वास्थ्य, व्यक्तिगत शौक आणि रुची, समाज, शहर आणि देश असे नावं लिहायचे आहेत. आणि प्रत्येक कॉलमच्या पुढे वर्ष लिहायचे आहेत. वर्ष 1, वर्ष 2, वर्ष 3, वर्ष 4, वर्ष 5. या पंचवार्षिक लक्ष्यामध्ये तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही लिहायचे आहे. परिवारासमोर 5 वर्ष, वर्ष 1, वर्ष 2, वर्ष 3, वर्ष 4, वर्ष 5. प्रत्येक वर्षी कोणतं ध्येय गाठायचं आहे ते लिहायचं आहे. असे 5 कॉलम पूर्ण करायचे. त्याच्या खाली विभिन्न वर्षामध्ये लक्ष्य जर पूर्ण तुमचं झालं नाही तर त्यासाठी दंड द्यायचा आहे आणि तो सुद्धा लिहून काढायचा आहे. त्यानंतर जर तुमच्या त्या वर्षामध्ये लक्ष्य तुमचं पूर्ण झालं तर तुम्हाला एक पुरस्कारसुद्धा स्वतःच लिहायचा आहे, ते लिहायचं आहे. टॉपिक 31. पॉवर थिंकर बनण्यासाठी तिसरे पाऊल. जे विचारले आहे त्यावर कार्य करा. जे विचारले आहे त्यावर कार्य करा म्हणजेच ॲक्शन. अचूक कृती योजनेवर पूर्ण उत्साहाने कार्य करा. तिसऱ्या टप्प्यात ॲक्शनचे 2 भाग आहेत, स्वपुरस्कार आणि स्वशिक्षा. जर तुम्ही वेळेत ध्येय साध्य करत असाल तर तुम्ही स्वतःला पुरस्कार द्या. जर निष्काळजीपणा झाला तर तुम्ही स्वतःला शिक्षा द्या. आत्मनिरीक्षणाचे पहिले पाऊल. फक्त तेच विचार करा जे तुम्हाला मिळवायचे आहे. ध्येय निश्चितीचे दुसरे पाऊल. जे विचारले आहे त्यावरच कार्य करा. ॲक्शनचे तिसरे पाऊल. स्वपुरस्कार आणि स्वशिक्षा. स्वपुरस्कार. जर आपण आपली कार्यक्षमता वाढवत आहोत, जास्त कुशल होत आहोत, आपले लक्ष्य प्राप्त करत आहोत तर आपल्याला आनंद साजरा करण्याचा पूर्ण हक्क आहे. लक्ष्याचा प्रवास सुरू होताच यश आणि अपयशाची मालिका सुरू होते. या प्रवासात स्वपुरस्कार एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण पुरस्कृत होणे आणि प्रशंसा मिळवणे ही प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या यांत्रिक जीवनात लोकांकडे एकमेकांची प्रशंसा करायला वेळच नाही. इतरांच्या उपलब्धीवर खुश होण्याऐवजी मत्सर आणि स्पर्धेची भावना अधिक प्रबळ झाली आहे. म्हणूनच स्वतःच्या उत्कृष्ट कामासाठी इतरांकडून नेहमीच कौतुकांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. फक्त लक्ष्य बनवून किंवा स्वप्ने रंगवून काहीच होणार नाही. जर आज आणि आत्ता या लक्ष्यावर काम करायला सुरुवात केली नाही, कितीही कठीण परिस्थिती आली तरी टिकून राहा. लक्ष्याच्या प्राप्तीसाठी योग्य गोष्टी शिका आणि योग्य लोकांची संगत करा. इतरांच्या रिमोट कंट्रोलमधून मुक्त व्हा. या सिद्धांतांना समजून घ्या आणि आपल्या जीवनाची कमान स्वतःच्या हातात 100% घ्या.
मी प्रश्न करतो की आपले कार्य इतर लोकांच्या कौतुकावर का अवलंबून असावे? आपण इतर लोकांच्या रिमोट कंट्रोलवर का चालतो? की प्रशंसा मिळाली की तरच उत्कृष्ट काम केले, अन्यथा टाळले. जिंदगी आपली आहे, हे जीवन आपले आहे, मेहनत आपली आहे, स्वप्न आपली आहेत, यश आणि अपयश आपले आहे. तर आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून का असतो? आपण इतके शक्तिशाली आणि श्रेष्ठ असले पाहिजे की आपण स्वतःला पुरस्कृत करू शकू. माझी आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक लहान ध्येय प्राप्त केल्यानंतर मनसोक्त आनंद घ्या. इतर लोक तुमच्या उपलब्धीबद्दल काय विचार करत आहेत याची काळजी करू नका. आनंदाचा प्रत्येक क्षण तुम्हाला दुप्पट ऊर्जा देईल आणि तुम्ही अधिक वेगवान ध्येयाकडे वाटचाल कराल. आत्मशिस्त महत्त्वाची आहे. माणसाची स्पर्धा प्रथम स्वतःशीच असली पाहिजे. येणारा प्रत्येक दिवस मागील दिवसापेक्षा चांगला असावा, योग्यतेचा असावा, हाच मापदंड असायला हवा. पॉवर सूत्र जगायचे तर नियम तोडा. जर ध्येय निश्चित केल्यावर त्यावर काम केले नाही तर? जर आळस, निष्काळजीपणा, टाळाटाळ केली तर? जर शॉर्टकटवर आपले लक्ष केंद्रित झाले तर? जर स्वतःला दिलेल्या वचनातून फिरलात तर? या परिस्थितीत जर तुम्ही एक जबाबदार व्यक्ती असाल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या यशाबद्दल स्वतःला पुरस्कृत करता, त्याप्रमाणे स्वतःला निष्काळजीपणाबद्दल तुम्हालाही दंड द्यावा लागेल. हे पूर्णपणे स्वीकारावेच लागेल. स्वीकारातेवर आधारित आहे. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिला नाहीत तर या जगात दुसरे कोणी तुमची जबाबदारी घेऊ शकणार नाही. आमची टीम कामातील छोट्या छोट्या निष्काळजीपणाबद्दल स्वतःला कसे दंड देते याची उदाहरणे मी दिली आहेत. जेवणात एखादी आवडती गोष्ट सोडणे, ऑफिसमध्ये 1 तास जास्त काम करणे, जवळच्या प्राथमिक शाळेत 1 तास शिकवणे, 7 दिवस TV न पाहणे, ऑफिसमध्ये एक अतिरिक्त जबाबदारी घेणे, 15 दिवस ऑफिसला लवकर पोहोचणे आणि उशिरा परतणे. अशा प्रकारचे सौम्य दंड आहेत जे आमच्या टीमचे सदस्य स्वतःला देतात. ही विचारधारा खूप जास्त शिस्त मागते. पॉवर थिंकिंगची ही प्रक्रिया तुम्हाला स्वतःच्या जीवनाचा नेता बनवते. तुम्हीही आतून एक नेता आहात. ज्या प्रकारे तुम्हाला वाटते त्याच प्रकारे तुम्ही बाहेर येऊन जगात नेतृत्व करू शकता. साध्या लोकात आणि पॉवर थिंकरमध्ये फार मोठा फरक आहे की पॉवर थिंकर स्वतःला उपलब्धीसाठी पुरस्कृत करतो आणि स्वतःला अपयशासाठी दंड देतो. पॉवर थिंकर या प्रक्रियेत बाहेरील लोकांची सहमती किंवा असहमती महत्त्वाची नसते. टॉपिक 32. पॉवर थिंकर बनण्यासाठी 4 पाऊल. 100% जबाबदारी. जर कोणी म्हणत असेल की त्याने जीवनात कोणतीही चूक केली नाही तर समजा त्याने कधी कोणतेही कार्य केले नाही. आपण चुका करूनच विकसित होतो, परंतु आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल की आपण तीच चूक दुसरीकडे करू नये. पॉवर सूत्र जगायचे तर नियम तोडा. एक पॉवर थिंकर स्वतःची 100% जबाबदारी घेतो. तो आपल्या शब्दांची, कामाची आणि परिणामांची जबाबदारी घेतो. तो प्रत्येक पराभवानेच आपले आकलन करतो की कुठे चूक झाली आहे आणि पुढे काय सुधारणा करायची. यावर पॉवर थिंकरने या प्रश्नांची मदत घ्यावी. वर्कशीट 9. श्रेष्ठता कार्यपत्रक. मी सर्व कार्ये माझ्या सर्वोत्तम क्षमतेने केली की त्याहून अधिक चांगली करू शकलो असतो? प्रत्येक क्षणी मी माझ्या ध्येयांशी समर्पित आणि प्रामाणिक होतो का? ज्या यशाची अपेक्षा होती ते मला मिळाले का? माझ्याकडून काय चूक झाली? परिणाम सुधारण्यासाठी कोणत्या नवीन पद्धती शिकायला हव्यात? असे कोणते काम मी केले आहे जे केल्यानंतर माझ्या मनावर ओझे किंवा अपराधबोध आहे? या प्रश्नांची उत्तरे पुन्हा तुम्हाला आत्मपरीक्षणाच्या पहिल्या पायरीकडे घेऊन जातील. तुम्ही पुन्हा नवीन ध्येय बनवाल आणि कार्य कराल. तुम्ही पुन्हा स्वतःला पुरस्कार आणि दंड द्याल. तुम्ही श्रेष्ठतेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलात. पुन्हा स्वतःला प्रश्न विचाराल आणि आत्मपरीक्षण कराल. श्रेष्ठतेचा हा प्रवास अविरत सुरू राहील. 4थे चरण का महत्त्वाचे आहे? 4थे चरण मागील 3 चरणांचे निष्पक्षपणे मूल्यांकन करतो. 4थे चरण पुन्हा पुढील ध्येय निश्चित करतो. 4थ्या चरणापर्यंत सामान्य लोक येऊ शकत नाहीत. बहुतेक सामान्य लोक दुसरा टप्पा पार करता जुन्या मार्गावर परत जातात.
काही लोक तिसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यातून सर्व नकारात्मक उपलब्धी असलेले लोक बाजूला होतात. चौथ्या चरणात फक्त श्रेष्ठता आणि उत्कृष्टतेसाठी जागा आहे. पॉवर थिंकिंगला पॅड सिद्धांताची ताकद द्या. हे समजावून घेण्यासाठी तुम्हाला ईश्वर आणि ब्रह्मांडाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला हा विश्वास ठेवावा लागेल की या जगात अनेक अशा शक्ती आहेत ज्या तुम्हाला मदत करण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्हाला हे मानावं लागेल की केवळ विज्ञानच जीवन चालवत नाही आणि माणूस आजही सृष्टीच्या सगळ्या रहस्यापासून परिचित नाही. तुम्हाला हे माहिती असेल की वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की माणूस आपल्या मेंदूचा फक्त 3 ते 7% वापर करतो. प्रश्न हा आहे की जर मेंदूच्या इतक्या लहान भागाचा उपयोग करून सुईपासून उपग्रहापर्यंतची निर्मिती केली आहे तर उर्वरित भागाची ताकद किती अफाट असेल. जसे जसे तुम्ही मेंदूला जागृत करता तसे तसे ब्रह्मांडाच्या अमर्याद शक्ती तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुमच्याशी जोडल्या जातात. पॅडचा नियमित उपयोग पॉवर थिंकिंगच्या दुसऱ्या सिद्धांतावर कार्य करतो. म्हणजेच फक्त तेच विचार करा जे तुम्हाला मिळवायचे आहे. पॅडच्या नियमित उपयोगाने तुम्ही अवचेतन मन आणि ब्रह्मांडाच्या शक्तिशाली शक्तींना आपले साथीदार बनवता. पॅड सिद्धांत. पी. प्रेयर प्रार्थना. ए. ॲफर्मेशन प्रतिज्ञापत्र. डी. ड्रीम बोर्ड स्वप्न निर्माण. अवचेतन मन. आज जगभरात अवचेतन मनाच्या क्षमतांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांवर चर्चा होत आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, संमोहन, हिप्नोसिस, मागील जन्मातील स्मरण, पास्ट लाईफ रिग्रेशन यासारख्या संकल्पना अवचेतन मनाशी जोडलेल्या आहेत. सामान्य लोकांच्या मनात प्रश्न येतो की खरोखरच अवचेतन मन शक्तिशाली आहे का? अवचेतन मनाच्या माध्यमातून ब्रह्मांडातील इतर शक्तींशी संपर्क साधता येतो का? याद्वारे इच्छांना प्रत्यक्षात बदलता येते का? अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अज्ञात शक्ती अनुभवतात. जरा तुमच्या जीवनात डोकावून पहा. तुमच्यासोबत असे काही घडले आहे का? एखाद्या घटनेचा पूर्वीच अंदाज येणे, एखाद्या मित्राची आठवण येणे आणि त्याचा फोन येणे, एखाद्या दिवशी काहीतरी गडबड आहे असे वाटणे आणि त्या दिवशी खरोखरच काहीतरी वाईट घडणे, स्वप्न पडणे आणि तशीच एखादी घटना घडणे. काही लोक याला योगायोग म्हणतात. पण जर ते वारंवार घडत असतील तर तो योगायोग कसा असू शकत नाही? योगायोग असू शकत नाही. काही लोक म्हणायचे ते अवचेतन मनामुळे होते. माझा स्वभावही शोधक आणि शंका घेणारा आहे आणि याच गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. म्हणून मी अवचेतन मन, अलौकिक शक्ती आणि माइंड पॉवर मनशक्ती याबद्दल विचारले. या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटलो तेव्हा अनेक उदाहरणे समोर आली. तेव्हा मला खात्री झाली की अवचेतन मनाच्या ताकदीने आपण आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात बदलू शकतो. त्याचबरोबर मी माझ्या सेमिनारमध्ये पॅडबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. आज पॅडची कार्यशाळा खूप लोकप्रिय झाली आहे. पॅडला पॉवर थिंकिंगच्या संदर्भात येथे लहान स्वरूपामध्ये सादर करत आहे. पॅड प्रार्थना. पी. प्रेयर प्रार्थना. प्रार्थना करताना परिपूर्णतेची चिंता करू नका. तुम्ही फक्त देवाशी बोला. जसे तुम्ही एखाद्या खऱ्या मित्राशी बोलता तसेच त्याला तेही माहीत आहे जे तुम्ही म्हणाल आणि तेही माहीत आहे की तुम्ही जे म्हणणार नाही. पॉवर सूत्र. जिना है तो नियम तोडो. प्रार्थनेत अद्भुत शक्ती असते. प्रार्थना विचारांना शुद्ध करून मनाला प्रसन्न करते. प्रार्थनेमुळे 2 लोकांचे जीवन सुधारते. ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता आणि ज्यांचे जीवन आणि तुमचे स्वतःचे जीवन. प्रार्थनेमुळे मन सकारात्मक ऊर्जेने भरून उठते. प्रार्थना करण्यासाठी हे आवश्यक नाही की आपण मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जावे अथवा दिवा, अगरबत्ती, मेणबत्ती इत्यादी लावावे. प्रार्थनेसाठी हे देखील आवश्यक नाही की 100% एकांत असावा. प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना करण्याची स्वतःची पद्धत असते. खऱ्या मनाने तुम्ही जेव्हा कोणाचे भले चिंतता ती प्रार्थना होते. तुम्ही त्या परमशक्तीसमोर आपले मन उघडून ठेवता ती प्रार्थना होते. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक याच्याशी प्रार्थनेचा विशेष संबंध नाही. तुम्ही निस्वार्थपणे कोणाची तरी दुवा करता तीच प्रार्थना होते. जर तुम्ही दररोज सकाळी प्रार्थना करताना एकाग्रचित्त होऊन मनाने प्रभूला आशीर्वाद मागा, चुकांची क्षमा मागा,
परिस्थितीशी लढण्याची शक्ती मागा, इतरांना मदत करण्याची योग्यता मागा. मग तुम्ही आतून खूप शक्तिशाली ठरवू शकाल. स्वतःला विचारा, काय तुम्ही प्रार्थना करता? रोज प्रार्थना करता की फक्त कठीण क्षणामध्ये करता? मला वाईट वाटते जेव्हा लोकांच्या जीवनात प्रार्थना स्टिअरिंग व्हील बनण्याऐवजी स्टेपनी बनते. अज्ञात. प्रार्थनेचा वापर कॉर्पोरेट क्षेत्रात एका प्रसिद्ध वस्त्रोद्योग संस्थेच्या साखळीत 200 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तिथे आम्ही प्रार्थनेचा उपयोग केला. त्यापैकी 80% सामान्य किंवा निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबामधील आलेले होते. त्यांनी त्यांच्या घरातील तणावांचा कामाच्या ठिकाणी परिणाम होऊ नये आणि त्यांच्यात सलोखा राहावा या दृष्टीने प्रार्थना सुरू करण्यात आली. दररोज सकाळी वेगवेगळ्या स्टोअरमध्ये 10 वाजता कर्मचारी एका हॉलमध्ये जमा होत असतात आणि ऑडिओ टेपवर एक प्रार्थना वाजवली जाते. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हे प्रार्थना गीत अद्भुत आहे. ही प्रार्थना ऑडिओसोबत सर्व कर्मचारी गातात. जवळपास 4 मिनिटांच्या या प्रार्थनेत कर्मचारी हात जोडून, डोळे बंद करून पूर्ण लक्ष लावतात. प्रार्थनेनंतर एकमेकांना अभिवादन करून कामाला लागतात. ही प्रार्थना लागू केल्यापासून कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक अद्भुत वाढ झालेली आहे. हे घरातून जे काही तणाव, नकारात्मकता आणि न्यूनगंडाचे विचार घेऊन येत होते, प्रार्थना त्या सर्वांना मिटवून टाकते. त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, प्रार्थना केल्यावर त्यांना फ्रेश आणि टेन्शन फ्री, ताजे आणि तणावमुक्त वाटते. आजूबाजूच्या दुकानांमध्येही ही प्रार्थना चर्चेचा विषय बनली आहे. आता ही प्रार्थना त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. प्रार्थना सुरू केल्यापासून एकही दिवस असा गेला नाही जेव्हा प्रार्थनेचा क्रम तुटला आहे. जर प्रार्थनेदरम्यान त्यांच्या शोरूममध्ये कोणताही ग्राहक आला तर तोही थांबून प्रार्थनेत सहभागी होतो. प्रत्येक ग्राहकाने ज्याने प्रार्थना पाहिली आहे तो प्रशंसा आणि सकारात्मकतेचा प्रचार करतो. आज ही प्रार्थना 10,000 पेक्षा जास्त फॅक्टरीज, स्टोअर, ऑफिस आणि संस्थांचा भाग आहे. मला असे वाटते की जर प्रार्थना सामान्य माणसाच्या जीवनात इतका बदल घडवू शकते, तर जे लोक या कल्पनांशी आधीपासून परिचित आहेत त्यांच्या जीवनात तर ती कमालच करू शकतात. आज आपण अनेक संस्थांमध्ये नियमित प्रार्थनेला अनिवार्य केले आहे. प्रभू तू मला शक्ती दे नावाची ही प्रार्थना उपलब्ध आहे. जात, पात, पंथ या भेदाशिवाय असलेली ही जबरदस्त प्रार्थना देणारी प्रार्थना तुम्ही आजपासून तुमच्या संस्थेत सुरू करा आणि जोरदार परिणामांसाठी तयार व्हा. मी स्वतःच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी लिहिलेली प्रार्थना खाली दिली आहे आणि आज हजारो लोक ती त्यांच्या जीवनाचा भाग बनले आहेत. माझ्या जीवनाची प्रार्थना. हे प्रभू मला शक्ती दे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. माझ्यासाठी ही जमीन आहे, माझ्यासाठी हे आकाश आहे. मी जे काही ठरवीन ते मी पूर्ण करीन. सामने येवो कोणतेही बाधा, नाही मी थांबणार, नाही डगमगणार. त्या सर्वांना माझा नमस्कार ज्यांच्यामुळे हे जीवन मला मिळाले. गुरुजन आणि मातापिता, चुका माझ्या क्षमा करा. मला शिखर गाठायचे आहे जिथे केवळ आनंदच आनंद आहे. माझी स्वप्ने मोठी आहेत. प्रभू तुझी कृपा असू देत. ॲड ए. अफर्मेशन. एक प्रतिज्ञा. खऱ्या मनाने दररोज केलेली प्रार्थना ही देखील एक प्रकारची प्रतिज्ञाच आहे. अज्ञात. प्रतिज्ञा त्या प्रक्रियेला म्हणतात ज्यामध्ये तुम्ही दररोज अनेक वेळा आपल्या इच्छा व ध्येयांना तोंडी रूपाने पुन्हा पुन्हा बोलता, मानसिक रूपात विचार करता किंवा लिहिता. जगातील सर्वकालीन महान तत्त्वज्ञानिक, नेते आणि इतर मान्यवर व्यक्तींनी देखील उपलब्धीचे श्रेय प्रतिज्ञेला दिले आहे. ब्रह्मांडाच्या अफाट शक्तीशी स्वतःला जोडणे म्हणजे प्रतिज्ञा. सुरुवातीला हे विचित्र वाटते, बोलताना व लिहिताना अवघडल्यासारखे वाटते, पण नंतर ते जीवनाचा भाग होऊन जाते. काय प्रतिज्ञा खरंच कार्य करते? आपण प्रतिज्ञेद्वारे आपल्या अवचेतन मनाला संदेश पाठवतो. ते अवचेतन मन प्रतिज्ञांना अर्थात इच्छांना खरं करण्यासाठी ब्रह्मांडातील इतर शक्तींना संदेश देते. जर आपल्या प्रतिज्ञेमध्ये दम असेल तर पूर्ण सृष्टी आपल्या इच्छांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी आपल्याला मदत करते. योग्य पद्धतीने केलेली प्रार्थना अद्भुत कार्य करते.
दरम्यान आपल्या विचारांचा प्रवाह एका विशिष्ट लयीत असतो. हळूहळू आपली विचार करण्याची व अनुभवण्याची पद्धत बदलते. नियमित प्रतिज्ञा आपल्याला श्रेष्ठ कार्याकडे प्रवृत्त करते आणि इच्छित परिणामांना आकर्षित करते. जर हे सत्य असेल तर संपूर्ण जग घोषणा करून यशस्वी का होत नाही? आपण नेहमी तेच विचार करत नाही जे आपल्याला मिळवायचे आहेत. मूडनुसार सर्व काही बदलत असते. बहुतेक लोकांचे विचार नकारात्मक असतात. ते वारंवार नकारात्मक विचार करून ब्रह्मांडाला नकारात्मक घोषणा देत असतात आणि त्याच नकारात्मक गोष्टी परत फिरून वास्तवात मिळतात. आपण हळूहळू एका नकारात्मक चक्राचा भाग बनतो आणि कधीही या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रतिज्ञा तयार करा. शांत एकाग्रचित्त होऊन जीवनातील विविध पैलूंचा विचार करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे जीवन हवे आहे आणि कोणत्या क्षेत्रात यश हवे आहे? सर्वात महत्त्वाची इच्छा यादी तयार करा. हे विचार वर्तमान काळात असायला हवेत. तुम्हाला काय हवे आहे त्यावर लिहून लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जे नको आहे त्यावर विचार करू नका. यशस्वी घोषणेसाठी या 5 नियमांचे पालन करा. पुनरावृत्ती. जितक्या जास्त वेळा तुम्ही प्रतिज्ञा बोलता, विचार करता किंवा लिहिता, तितक्या लवकर ते अवचेतन मनापर्यंत पोहोचतात, मनात प्रवेश करतात. भावना. जे बोलत आहात त्या शब्दांचा अर्थाशी जुळलेले कनेक्टेड अनुभवा. वर्तमान. तुम्हाला जे मानायचे आहे की वस्तू तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तिचा आनंद घेत आहात. विश्वास. घोषणा करताना पूर्ण विश्वास ठेवा. तुमचा संशय आणि अविश्वास हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. वैयक्तिक. प्रतिज्ञांमध्ये पूर्णपणे वैयक्तिक स्पर्श आणि तुमच्या आतून येणारा आवाज, प्रतिध्वनी असायला हवा. आजपासून प्रतिज्ञा करणे सुरू करा. आरसातंत्र. आरशासमोर उभे राहून तुम्हाला बरे वाटत आहे, तुम्ही आनंदी आहात असा अनुभव घ्या. तुमच्या प्रतिज्ञा मनापासून बोला. लेखनतंत्र. तुम्हाला तुमच्या जीवनात जे मिळवायचे आहे ते दररोज लिहा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर ते कोणत्याही प्रार्थनास्थळी किंवा पवित्र ठिकाणी ठेवा. NLP पद्धत. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या नकारात्मक प्रतिज्ञेची जाणीव होईल तेव्हा त्वरित त्यावर लक्ष केंद्रित करा. असे अनुभवा की त्या नकारात्मक विचारांचा आवाज कमी होत आहे आणि तो दूर जाऊन नाहीसा होत आहे. आता एका सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करा. असा अनुभव की तो जवळ येत आहे आणि त्याचा आवाज वाढत आहे. 3 स्टार सिस्टीम. दिवसातून 3 वेळा तुमच्या प्रार्थना पुन्हा सांगा. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी आणि एकदा कोणत्याही महत्त्वाच्या कामापूर्वी. दररोज तुम्हाला नक्कीच 3 वेळा प्रार्थना पुन्हा सांगायच्या आहेत, ज्यात फक्त 2 ते 3 मिनिटे लागतात. प्रतिज्ञापत्रक कार्यपत्रिका. कार्यपत्रिका 10. मी स्वतःला वचन देतो की दररोज खालील प्रतिज्ञापत्र पूर्ण श्रद्धेने 3 वेळा किंवा अधिक वेळा दोहराईन म्हणेन. 1. आरोग्याच्या क्षेत्रात प्रतिज्ञा. 2. करिअरच्या क्षेत्रात प्रतिज्ञा. 3. आर्थिक क्षेत्रात प्रतिज्ञा. 4. कुटुंबाच्या क्षेत्रात प्रतिज्ञा. 5. सामाजिक क्षेत्रात प्रतिज्ञा. आणि 6. इतर प्रतिज्ञा तुमच्या इच्छेनुसार. पॅड. D. ड्रीम बोर्ड. स्वप्न निर्मिती. मी कोणतीही वस्तू मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तिला माझ्या विचारात प्राप्त करतो आणि तिला माझी बनवतो. रॉबर्ट कोलियर. सर्वात आधी तुम्ही प्रार्थनेने स्वतःला पवित्र केले, मग जीवनातून जे मिळवायचे आहे त्याची प्रतिज्ञा केली आणि आता त्याच प्रतिज्ञांना फोटोमध्ये टाकून विजन बोर्ड बनवायचा आहे. सामान्य लोक अपयशातून होणाऱ्या नुकसानाची स्वप्ने पाहतात. पॉवर थिंकर यशातून मिळणाऱ्या स्वप्नांची, उपलब्धींची स्वप्ने पाहतात. पॉवर सूत्र. जिना है तो नियम तोडो. स्वप्न निर्मिती काय आहे? ड्रीम बोर्डमध्ये आपण आशावादाला आधार मानतो. आपण आपल्या इच्छित वस्तू प्राप्त करण्याचे ध्येय बनवून शक्तिशाली मानसिक चित्राची निर्मिती करतो आणि मग खऱ्या चित्रांमध्ये बनवून आपल्या आजूबाजूला लावतो. ही प्रक्रिया त्या भविष्याला अगोदर पाहण्याची आहे, त्या उपलब्धींनी अनुभवायची आहे ज्या तुम्हाला मिळवायची आहे. उदाहरण, तुम्हाला एक नवीन गाडी घ्यायची आहे तर तुम्ही स्वतःला ती गाडी चालवताना पाहता, रस्ते पाहता
स्वतःला शुभेच्छा मिळवताना पाहता. तुम्ही ते सगळे काही पाहता जे गाडीचे खरे मालक झाल्यावर पाहाल. जेव्हा तुम्ही सतत हे करता तेव्हा तुमचा अवचेतन मेंदू अशा माध्यमांशी जोडला जातो. ती माध्यमे या उपलब्धींना मिळवण्याचा प्रयत्न मार्ग बनवतात. ऐकायला काही लोकांना हे थोडे अविश्वसनीय वाटू शकते, परंतु हे शतकानुशतके चालत आलेले तत्त्व आहे. जगातील सर्वोत्तम आणि यशस्वी लोकांनी ड्रीम बोर्डच्या शक्तीचा आपल्या जीवनात उपयोग केला आहे. माझ्या जीवनातील रचनात्मक भविष्य चित्रण, ग्रीनिज विश्वविक्रम. मला नेहमी असे वाटायचे की फक्त नेतृत्व शिकवून काही होणार नाही, काहीतरी एक मोठे काम करून नेतृत्व सिद्ध करावे लागेल. 2004 मध्ये एका दिवशी मी वर्तमानपत्र वाचत होतो. पहिल्या पानावर एका व्यक्तीच्या ग्रीनिज विश्वविक्रम विजेत्या बनण्याची बातमी छापली होती. त्याच क्षणी मी मनात ठरवले, मी एक ग्रीनिज विश्वविक्रम बनवायचा आहे. मी ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवर मोडता येतील असे रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली. सर्वाधिक तास भाषण, वादन, सर्वाधिक लोकांकडून टूथब्रशिंग इत्यादी अनेक रेकॉर्ड्सचा अभ्यास केला. मग लक्ष केले समूह गायनाच्या विश्वविक्रमावर. समूह गायनाचा विश्वविक्रम कॅनडाच्या यूथ मर्मन कोअर ग्रुपच्या नावावर होता. मी ठरवले की हाच रेकॉर्ड आपल्याला तोडायचा आहे. आता नेतृत्व दाखवण्याची वेळ आली होती. 24 तासात अनेक वेळा मी स्वप्ने पाहिली असे मला की आम्हाला ग्रीनिज विश्वविक्रम मिळाला आहे. वर्तमानपत्रामध्ये बातम्याच बातम्या आहेत. चहूबाजूंनी कौतुक होत आहे आणि आम्ही लोक आनंदाने नाचत आहोत. किती वेळा मी माझ्या स्वप्नात ग्रीनिजचे प्रमाणपत्र पाहिली असेल. मी पूर्ण ताकद लावून हा विक्रम मिळवण्याचा प्रयत्न केला, कारण आमच्या प्रदेशात यापूर्वी अशा स्तरावर यश कोणालाही मिळालेले नव्हते. म्हणून लोकांना तयार करणे ही कठीण काम होते. हळूहळू प्रख्यात गायक आणि वादकांची टीम तयार झाली. अनेक संस्थांचा पाठिंबा मिळाला. अखेर 5 व 6 फेब्रुवारी 2005 रोजी आमच्या टीमने 32 तास 45 मिनिटे न थांबता गायन करून ग्रीनिज विश्वविक्रम मिळवून जगाला चकित केले. या विश्वविक्रमाने खूप चर्चा मिळवली. मीडियाने या विश्वविक्रमाच्या तयारीपासून ते विजयापर्यंतचे प्रत्येक क्षणाची नोंद घेतली आणि TV चॅनलवर दाखवले. टीममधील सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनाचे रान केले. जेव्हा शेकडो लोकांच्या मदतीने स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, महापौर व खासदार एका पाठोपाठ एक विक्रम पाहण्यासाठी आले. कार्यक्रमस्थळी इतकी जास्त गर्दी झाली की पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. प्रत्येक काम इतके सुरळीतपणे होत होते जणू काही अदृश्य शक्ती अडचणी दूर करत चाललेली आहे. सतत गायल्या जाणाऱ्या भजनामुळे ती जागा पवित्र झाली होती. असे वाटत होते की जणू काही देव स्वतः तिथे येऊन विराजमान झालेले आहेत. जसे मी स्वप्नात पाहिले होते अगदी तसेच सर्व काही घडत होते. तेव्हा मला हे माहिती नव्हते की नकळतपणे रात्रंदिवस विचार करून मी प्रार्थना करून मी संपूर्ण ब्रह्मांडाला माझ्यासोबत जोडत आहे. कॅनडाचा विक्रम मोडण्याचा तो क्षण आमच्या टीममधील 26 सहकाऱ्यांच्या डोळ्यात आजही जिवंत आहे. आज जेव्हा मी या लोकांना सांगतो की विश्वविक्रम कार्यक्रमात अनेक घटना अगदी तशाच घडल्या होत्या जशा मी कल्पनेमध्ये पाहिल्या होत्या, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. आजही आम्ही विचार करून चकित होतो की कसे लोक सहजपणे एकत्र येत होते, कसे स्पॉन्सर आमचे म्हणणे मानत होते आणि सरकारी यंत्रणा आमच्यासोबत खंबीरपणे कशी उभी होती. असे वाटत होते की जणू काही संपूर्ण शहर ग्रीनिज विक्रम बनवत आहे. नंतर जेव्हा मी वाचले तेव्हा मला समजले की नकळतपणे महिनोन्महिने मी जे स्वप्न पाहत होतो तेच ड्रीम क्रिएशन होते. मित्रांनो, तुम्हाला हे काही मिळवायचे आहे त्याला चित्रपटाप्रमाणे दररोज अनेक वेळा कल्पनांमध्ये पाहणे सुरू करा. तुमच्या आजूबाजूला ती चित्र लावा. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासोबत काम करू लागेल. पॉवर योजना. जीवनात तुम्हाला ज्या काही यशोगाथा मिळवायच्या आहेत त्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे दररोज अनेक वेळा पाहण्यास सुरुवात करा. अशा प्रकारे पहा जणू काही तुम्ही त्या मिळवल्या आहेत. तुमच्या इच्छित वस्तूंचे किंवा यशोगाथांचे फोटो तुमच्या मोबाईल स्क्रीनवर, बेडरूममध्ये, बेडरूमच्या भिंतींवर, कपाटांच्या दारांवर, बाथरूममध्ये आणि स्टडी रूममध्ये इत्यादी ठिकाणी लावा.
ज्यामुळे ते तुम्हाला सतत दिसत राहतील. हे ऑडिओबुक तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब मला पुढील ऑडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल. तुमचे काही सल्ले किंवा मार्गदर्शन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण आज इथे थांबतोय. पुढील पुस्तक आपण भाग 7 मध्ये ऐकू. धन्यवाद.